महाराष्ट्रामध्ये आज काही जी परिस्थिती आहे, पुण्यासारखं शहर पाण्याखाली आहे। भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हे तर जिल्हे पुराच्या पाण्यात सापडलेले आहेत। राज्य सरकार स्वतःला सक्षम आहे असे वारंवार सांगत आहे, मात्र केंद्र आणि राज्याने काय करावं हा महत्त्वाचा प्रश्न नाही। पण अशा आसमानी आणि सुलतानी संकटामध्ये शेतकऱ्यांचे 100% पीक नाहीसे झालेले आहेत। अशा वेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं ही सरकारची जबाबदारी आहे। आम्ही पण त्या पद्धतीची भूमिका सरकारकडे मांडत आहोत। पूर परिस्थितीमध्ये घर आणि जीवनोपयोगी साहित्याचे नुकसान झाले। अशा परिस्थितीमध्ये सरकारने उभे करण्याची व्यवस्था केली पाहिजे। पण आता जो बजेट दिला आहे यात महाराष्ट्राबरोबर दुजाभाव केला आहे हे स्पष्ट आहे। 3 इंजिनच्या सरकारने महाराष्ट्रावर 10 लाखाचा कर्ज करून ठेवलेला आहे। महाराष्ट्रातील जनतेला कर्जामध्ये बुडवण्याचा, महागाई वाढविण्याची आणि लोकांकडून पैसे वसूल करण्याची ही जर भूमिका सरकारची असेल तर यावर काही बोलायचं नाही। पण आता जी नैसर्गिक आपत्ती आलेली आहे, सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत करणे, शेतकऱ्यांचे कर्जमाफी करणे ही भूमिका आमची आहे। महाराष्ट्रात अत्यंत भयंकर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भातील काही जिल्हे, भंडारा, मुंबई, कोकणासह असे अनेक ठिकाणी पूरस्थितीने धोक्यात पातळी ओलांडली आहे। मात्र अर्थसंकल्पात पूरस्थितीचा सामना करण्यासाठी बिहारला 18,000 कोटी देण्यात आले, पण महाराष्ट्रात एकही दमडी मिळाली नाही। काय सांगा? बघा, आज जी काही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हे पाण्याखाली आहेत। पुण्यासारखं शहर आज पाण्याखाली आहे। भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हे तर पुराच्या तडाख्यामध्ये सापडलेलेच आहेत। अतिवृष्टी या भागात झालेली आहे। राज्य सरकार स्वतःला सक्षम आहे असं ते वारंवार राज्य सरकार सांगत आहे। केंद्र आणि राज्यांनी काय करावं हा महत्त्वाचा प्रश्न नाही, पण अशा आसमानी संकटामध्ये सुलतानी संकट निर्माण होऊ नये। कारण की आज मी ज्या भागात फिरतो आहे त्या भागामध्ये 100% पिकं शेतकऱ्यांची नाहीशी झालेली आहे। यावर्षीचं पूर्ण हंगामच संपलेला आहे आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं ही सरकार मायबाप यांची जबाबदारी आहे। आम्ही त्या पद्धतीची भूमिका पण सरकारकडे मांडतो आहे, प्रशासनाकडे पण मांडतो आहे। त्याचप्रमाणे लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे आणि त्या पाण्यामुळे पूर्ण घरातलं अन्नधान्य नासधूस झालं, घरातल्या वस्तू नाहीशा झाल्यात, लोकांना खायला अन्न नाही आहे। अशा या परिस्थितीमध्ये आणि मोठ्या प्रमाणात घराची पडझड पण आहे। अशा परिस्थितीमध्ये सरकारने त्यांना उभं करायची व्यवस्था केली पाहिजे, त्यांच्या पाठी उभं राहिलं पाहिजे। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये केंद्राने तर आताचा बजेटचा उल्लेख केला तर महाराष्ट्राबरोबर दुजाभाव केलाच आहे, हे तर स्पष्टच आहे। आपण त्या बजेटमध्येच आपल्याला पाहायला मिळत आहे। पण राज्याचं सरकार जे 3 इंजिनचं सरकार आहे ते वारंवार सांगतं की आम्हाला पैशाला कमी नाही, आमच्याजवळ भरपूर पैसे आहे। आज 10 लाख कोटीचं कर्ज महाराष्ट्रावर या सरकारने करून ठेवलेलं आहे। राज्याच्या जनतेला कर्जामध्ये डुबायचं, महागाई वाढवायची आणि लोकांकडून पैसे वसूल करायची ही भूमिका जेव्हा सरकारची असेल, पण मला आता याच्यावर जायचं नाही। पण आज जे काही नैसर्गिक आपत्ती आलेली आहे त्या नैसर्गिक आपत्तीमध्ये सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत करणं, शेतकऱ्यांचं कर्जमाफी करणं आणि गरिबांच्या घरात पाणी घुसलं, गरिबांची घरांची पडझड झाली, त्याला तातडीनं उभं करण्यासाठी सरकारने भूमिका स्पष्ट करून निधी उपलब्ध करून द्यावी ही भूमिका आमची आहे। महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा विषय हा सरकार निर्मित आहे। जेव्हा सरकार निर्मित प्रश्न निर्माण झाले असतील, स्वाभाविक आहे की त्या ठिकाणी निरपराध लोकांचा जीव जाणारच, लोकांना खेळवलं जाणार। सरकारची भूमिका स्पष्ट नाही। सरकारचे अर्धे मंत्री ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने आहेत, तर अर्धे मंत्री मराठाच्या आरक्षणाच्या बाजूने आहेत। आखरी ही सरकारची जबाबदारी आहे। मूळ प्रश्न सांगितला आहे की परंतु जनगणना होणार नाही, आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक जनगणना होणार नाही, इथपर्यंत कोणाला न्याय देऊ शकणार नाही। केंद्रातील सरकार सांगते की जनगणना करायची नाही। या बजेटमध्ये सरकारने त्या पद्धतीचे प्रोव्हिजन केलेले नाही, त्यामुळे हे सगळे प्रश्न ऐरणीवर आलेले आहेत। लोकांमध्ये तीव्र चीड आहे। सरकार या सर्व प्रश्नाला थांबवत नाही। सरकार नियमित असल्यामुळे त्यांचे परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागणार आहेत। यामुळे शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारसरणी संपविण्याचं काम सरकार करत आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे। सध्याची स्थिती स्फोटक आहे। महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज घाबरलेला आहे। मागच्या 12 दिवसामध्ये ओबीसीतील 9 लोकांवर हल्ला, तर याबाबत ठाकरे, शरद पवार किंवा अन्य कोणी ठोस भूमिका घ्यायला तयार नाही असे प्रकाश आंबेडकर यांनी
महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा विषय हा सरकार निर्मित आहे आणि जेव्हा सरकार निर्मित प्रश्न निर्माण झाले असतील तर स्वाभाविक आहे की त्या ठिकाणी निरापराध लोकांचा जीव जाणार, लोकांना खेळवलं जाणार. सरकारची भूमिका स्पष्ट नाही. सरकारचे अर्धे मंत्री ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने आहे, अर्धे मंत्री मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे. आखरी सरकारला ही जबाबदारी आहे आणि मूळ प्रश्न आम्ही त्याच्यामध्ये सांगितला आहे की जिथपर्यंत जनगणना होणार नाही, आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक जनगणना होणार नाही तिथपर्यंत तुम्ही कोणालाही न्याय देऊ शकत नाही. पण केंद्रातलं सरकार सांगतं की आम्हाला जनगणना करायची नाही. या बजेटमध्ये पण त्या पद्धतीचं प्रोव्हिजन सरकारने केलेलं नाही, केंद्र सरकारने. त्यामुळे आता हे सगळे प्रश्न ऐरणीवर आलेले आहेत. लोकांमध्ये तीव्र चीड आहे. सरकार या सगळ्या प्रकरणाला थांबवत नाही. सरकार निर्मित असल्यामुळे आणि त्याचे परिणाम महाराष्ट्राला भोगावं लागत आहे आणि यामुळे शाहू फुले आंबेडकर विचारसरणीला संपवण्याचं काम सरकार करत आहे का हा प्रश्न निर्माण झालेला आहे. मुंबईतील अंधेरी भागातील मारोड येथे असणाऱ्या आर्य बोलण्याच्या कंपनीने नोकऱ्यांमध्ये मराठी तरुणांना नो एंट्री केलेली आहे. तर गुजरातच्या कंपनीने डिझेल पोस्ट दिले त्यासाठीच मराठीमध्ये अर्ज करू नये असा उल्लेख केला आहे. यावर नाना पटोले म्हणाले की हा पहिलाच प्रकार नाही, अनेक प्रकार महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. त्याचं कारण सरकारचं फेल्युअर आहे. सरकारचा धाक व्यवस्थेवर राहिलेला नाही आणि त्यामुळे सरकार गुजरातच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रातील सरकार आहे. त्यामुळे जी काही लोक आहेत त्याही लोकांना वाटते की आमचं कोणी बिघडवू शकत नाही. महाराष्ट्रातील मराठी भाषेवर अन्याय केला तरी काही बिघडत नाही, कारण ही सरकारच त्यांच्या कंट्रोलवर चालत आहे. त्यामुळे मराठी भाषिकेवर महाराष्ट्रावर अन्याय होण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अंधेरी भागातील मारोड येथे असणाऱ्या आर्या कंपनीने नोकऱ्यांमध्ये मराठी तरुणांना नो एंट्री केली आहे. ही जी कंपनी आहे ही गुजरातची आहे आणि डिझायनर पोस्टसाठी त्यासाठी मराठी लोकांनी अर्ज करू नये असा उल्लेख केला. हे पहिलाच प्रकार नाही आहे. हे अनेक प्रकार महाराष्ट्रामध्ये घडतात आहेत आणि त्याचं कारणच सरकारचं फेल्युअर आहे. सरकारचा धाक व्यवस्थेवर राहिलेला नाही आणि त्यामुळे आणि हे सरकारच गुजरातच्या इशाऱ्यावर चालणारं महाराष्ट्रातलं सरकार आहे. त्यामुळे जी काही लोकं आहेत त्याही लोकांना वाटतं की आमचं कोणी बिघडवत नाही. महाराष्ट्राच्या मराठी भाषिकावर अन्याय केलाही तरी काही बिघडत नाही, कारण की हे सरकारच त्यांच्या कंट्रोलवर चालतं आणि त्यामुळे मराठी भाषिकांवर महाराष्ट्रावर अन्याय होण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. प्रसिद्धीसाठी जरांगेंना जेलमध्ये जाण्याची घाई तर राजकीय दुकानदारांसाठी जरांगेचा खेळ, त्यांच्या नौटंकीला मराठा समाज भोडणार नाही असे वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केला असून यावर नाना पटोले म्हणाले की सरकारच्या लोकांनी एखाद्या समाजाच्या न्याय हक्कासाठी लढत असले तर सपोर्ट केला पाहिजे. असं आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये पाहिलं, पण एखादा कोणी जनतेसाठी लढते आहे त्याला टार्गेट केलं जात आहे. हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा पाहतो आहे. सरकारच्या वतीने भाजपच्या वतीने 2-4 लोकांना जरांगेंना रोज शिव्या घालायला उभे केले आहे आणि खालच्या लेवलवर बोलले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातच ही संस्कृती नाही. त्यामुळे ज्या कुठल्या समाजाच्या लोकांना आपल्या न्याय हक्कासाठी लढायचं असेल तर त्याला स्वातंत्र्य आहे. की प्रसिद्धीसाठी जरांगेंना जेलमध्ये जाण्याची घाई तर राजकीय दुकानदारासाठी जरांगीचा खेळ, त्याच्या नौटंकीला मराठा समाज भोडणार नाही. सरकारच्या लोकांनी एखाद्या समाजाच्या न्यायिक हक्कासाठी कोणी लढत असेल तर त्याला सपोर्ट केला पाहिजे असं आतापर्यंत आपण महाराष्ट्रात पाहिलं. पण एखादा कोणी जनतेसाठी लढते आणि त्याला टार्गेट केलं जाते हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपण पाहतो आहे. सरकारच्या वतीनं, विशेष करून भाजपच्या वतीनं 2-4 लोक जरांगेला रोज शिवा घालायला त्यांनी उभे केलेले आहेत आणि खालच्या लेवलवर ते बोलतात आहे. त्यामुळे हे महाराष्ट्राचं ही संस्कृती नाही आहे. त्यामुळे ज्या कुठल्या समाजाच्या लोकांना आपल्या न्यायिक हक्कासाठी लढायचं असेल त्याला लढण्याचे अधिकार आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण सरकारने ज्या पद्धतीनं त्यांच्यावर हमलेखोर निर्माण करून ठेवले आणि कुठल्या लेवलवर ते बोलतात आहेत
ये महाराष्ट्रासाठी भूषणावन आहे। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।